आता पराभवाची ओटी उमेदफी भेटणारी योजना सांघिक कामगिरीचा कर्तबगार एक झेंडा मिरवणार आखाडा शुक्रतारा कलाकार मंडळ निरूपा आयोजित भव्य पुरुष गट कबड्डी स्पर्धा आणि थरार मिळतोय मेगा फायनलचा थरार पहिली चढाई सक्सेसफुल टॅकल व्हायला मिळतोय पहिल्याच चढाईवरती पहिल्या चढाईकडे सक्सेसफुल टॅकल यावेळी पाहायला मिळाला जम्पस्टार कंट्रोल संघ आपलं खातं या ठिकाणी खोललं जात 1 विरुद्ध 0 अशी संख्या असेल कुटुंब प्रेक्षकांच्या गर्दीत चालू असलेला महाअंतिम सामना जे स्वप्न या मंडळाने उरच बाळगलं ते स्वप्न मात्र या ठिकाणी सत्यात पाहायला मिळतंय दोन तगडे संघ एकमेकांच्या विरोधात निश्चितपणे पाहायला मिळत आहेत एका बाजूने असेल जम्पस्टार कणकवली संघ दुसऱ्या बाजूने चौखून ठाकूर संघ हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चितपणे पाहायला मिळतील जसे क्रमांक 9 असेल यावेळी रेड मोर्चा वरती 7चा डिफेंस निश्चितपणे असेल यावेळी निश्चितपणे दोन्ही संघ ताकदीने निश्चितपणे भरलेले संघ अनुभवाची निश्चितपणे कमतरता उच्च संघाच्या बाजूने नाही निश्चितपणे दोन्ही संघ अनुमानितपणे नटलेले संघ पाहावं लागेल या मॅच मध्ये कुठचा खेळाडू या मॅच मध्ये आपला अनुभव या ठिकाणी दाखवतोय निश्चितपणे माघारी परततोय रेडर माघारी परततोय 1 विरुद्ध 0 अशी गुणसंख्या असेल जर विचार केला असेल दोन्ही बाजूंचे सुरेख कामगिरी दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळेल त्या मॅच मध्ये एक बाजूने असेल जम्पस्टार कणकवली दुसऱ्या बाजूने असेल ठाकूरवरचा संघ पाहावं लागेल या मॅच मध्ये निश्चितपणे यावेळेस चूक करतो डिफेन्स चूक करतोय जसे क्रमांक 9 टॅकल निषेध करण्याचा प्रयत्न राहतोय दोन गोल चिपणे पाहायला मिळतंय त्यावेळेस यंगस्टार कणकवली पहिल्या काही मिनिटात देखील थोडीशी ऍडव्हान्स तिचे सुरुवात म्हणावी लागेल यावेळेस 3 विरुद्ध 0 यावेळेस सुनील गावड्यावरती इंटरचा धावा या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचांच्या घोड्यावर असलेलं सगळ्यांचं लक्ष प्रेक्षकांच्या गर्दीत चालू असलेला सामना मेगा फायनल या मॅच मधील शुक्रतारा निरूपार आयोजित कबड्डी स्पर्धेतील मेगा फायनल यंगस्टार कणकवली पक्ष ठाकूरवाडी संघांचीपणे मेगा फायनल पाहायला मिळेल माघारी परततोय यावेळेस निश्चितपणे इंडियनची सांगता 3 विरुद्ध 1 अशी गुणसंख्या खातं खोललं गेलं मागच्या रेड मध्ये जसे क्रमांक 10 असेल येल्लो जर्सी मध्ये पाहायला मिळतोय यावेळेस सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत मी समालोचक वैष्णव सावंत हार्दिक स्वागत करतो तिचे प्रेक्षक देखील असे सुरेख कामगिरी यावेळेस जर्सी क्रमांक 3 टॅकल इनिशिएट करतोय सुरेख डिफेन्स आणि मात्र टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय मैदानावरती 4 विरुद्ध 1 अशी गुणसंख्या जसे क्रमांक 7 यावेळेस पाहायला मिळेल 4चा डिफेन्स चिपणे असेल कबड्डीच्या खेळातील सगळ्यात कठीण डिफेन्स तो 4चा डिफेन्स चिपणे पाहावं लागेल चक्रव्यूह भेटलं जातं यावेळेस जसे क्रमांक 7च्या माध्यमातून हे देखील या मॅच मध्ये पाहावं लागेल निर्धारित 10 सेकंदाचा बझर या ठिकाणी वाजला जातोय माघारी परत यावेळेस रेडर जसे क्रमांक 1च्या खेळाडूने पहिला गुण प्राप्त केला सुमित धावलीवर टच करून तोच खेळाडू मात्र यावेळेस पुन्हा एकदा परंतु यावेळेस कॉर्नरचा खेळाडू करतोय चूक निश्चितपणे पाहायला मिळतोय कव्हरच्या खालचीपणे टॅकल करण्याचा प्रयत्न त्यावेळेस एस्केप म्हणावा लागेल चौकोन ठाकूरवाडी चिपणे संघाचा जर विचार केला असेल तर सुरेख संघ या मैदानात या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूने स्टार कणकवली स्टार कामगिरीच्या मॅच मध्ये करण्याच्या विरोधाने मात्र उद्दिष्ट ठेवून मैदानात पाहायला मिळतोय निर्धारित 10 सेकंदाचा या ठिकाणी बझर वाजतोय चिपणे माघारी परतचा इरादा असेल यावेळी रेडरचा माघारी परतचा यावेळी रेडर चिपणे जर विचार केला या स्पर्धेचा जे सुरेख नियोजन 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यातील हे दोन तुल्यबळ संघ आज एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत
थर्ड रेड टू ऑल डायरेक्ट असेल ह्या मॅच मध्ये पहिल्यांदाच प्रथमेश असेल यावेळी रेड मोर्चावरती पाहावं लागेल प्रथमेश माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होतोय 5 डिफेन्स केलं निर्धारित 10 सेकंदाचा बझर या ठिकाणी मानला जातोय ज्यावेळेस किक केली जाते कॉर्नरच्या थाळीवरती पाहावं लागेल यावेळेस ज्यावेळेस मात्र प्रयत्न ज्यावेळेस मात्र मात्र या ठिकाणी धावा पैशावर लावता येतं पंच 4 विरुद्ध 3 अशी गुणसंख्या असेल मैदानावरती प्रेक्षकांचा परिपूर्ण प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो चौकोन टाकूरवाडी संघाला निश्चितपणे तिसऱ्या वजनी असलेला संघ मैदानावरती स्टार कंटोली संघ क्रमांक 1 असेल यावेळेस निश्चितपणे सुरेख दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत निश्चितपणे यावेळेस रेडर माघारी परततोय 7 डिफेन्स निश्चितपणे असेल यावेळेस सुरेख टॅकल म्हणावं लागेल सुरेख टॅकल यावेळेस पाहायला मिळतोय धनुषचा 1 गुण यावेळेस पाहायला मिळेल कंटोली संघाला टॅकलचा 1 गुण यावेळेस पाहायला मिळतोय तो म्हणजेच पूर्ण ठाकूरवाडी संघाला थर्ड रेड असेल टू ऑल डायरेक्ट रेड असेल यावेळेस पाहावं लागेल या मॅच मध्ये का कमबॅक केलं जाईल का टॅकल केलं जाईल या रेडवरती जसे क्रमांक 9च्या खेळाडूला पाहावं लागेल मैदानावरती 4चा डिफेन्स असेल मैदानावरती जसे क्रमांक 2 जसे क्रमांक 5 असेल केला जातोय धावा सफल जातोय मागे परत सुनील बेंच वरती जसे क्रमांक 3 असेल यावेळेस 5 विरुद्ध दुसरे क्रमांक 1 असतील 4चा डिफेन्स पुन्हा इथं पाहायला मिळतोय यावेळेस 2 एका कोपऱ्यात 2 दुसऱ्या कोपऱ्यात 2 एकूण 4 खेळाडू या मॅच मध्ये मध्ये पाहायला मिळत आहेत निश्चितपणे कॉर्नरच्या खेळाडूवर निश्चितपणे प्रेशर बनवला जातोय यावेळेस त्यांचा प्रयत्न राहतो यावेळेस निश्चितपणे माघारी परताचा इरादा असतील यावेळेस रेडरचा का माघारी परत यावेळेस रेडर माघारी परततोय रेडर मात्र यावेळेस माघारी पाहायला मिळत 7 विरुद्ध 5 गुणसंख्या निश्चितपणे सुरेख सामना हाय व्होल्टेज सामना मैदानात पाहायला मिळतोय सगळ्या प्रेक्षकांच्या तुडुंब प्रेक्षकांच्या गर्दी इथे चालू असलेला मेगा फायनल सामना मैदानावरती 7 डिफेन्स निश्चितपणे पाहायला मिळतोय निर्धारित 10 सेकंदाचा बझर वाजतो यावेळेस माघारी परततोय रेडर एमपीएलची संघटना मैदानात पाहायला मिळते निश्चितपणे दुसऱ्या बाजूने 5 गुणावरती पाहायला मिळतोय म्हणजेच चौकोन ठाकूरवाडी संघ दृष्टीपणे दुसऱ्या बाजूने जंगस्टार कणकवली संघ 7 गुणावरती पुढे 2 गुणांची आघाडी पाहायला मिळते पण 2 गुणांची आघाडी एका मिनिटात एका रेड मध्ये उद्ध्वस्त करू शकते चिपणे 30 पुढे पाहावं लागेल निर्धारित 10 सेकंदाचा बझर वाजतो चिपणे माघारी परते यावेळेस जसे क्रमांक 3 येतोय आपल्या रेडला व्हॅल्यूड करतो चिपणे आमंत्रित करतोय पुढच्या संघाला तो संघाचा इरादा असेल डू ऑल डायरेक्ट वरती खेळायचा तीच डू ऑल डायरेक्ट मात्र यावेळेस मैदानात पाहायला मिळते थर्ड रेड डू ऑल डायरेक्ट यावेळेस पाहायला मिळते जसे क्रमांक 9 असेल यावेळेस मागच्या रेड मध्ये पॉईंट मिळाला होता मात्र ह्या रेड मध्ये कशा प्रकारची कामगिरी जसे क्रमांक 9च्या माध्यमातून होतंय हे पाहावं लागेल 4चा डिफेन्स असेल कबड्डीच्या पटालावरती सगळ्यात कठीण डिफेन्स तो 4चा डिफेन्स मात्र यावेळेस मैदानात पाहायला मिळतोय यावेळेस टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय सक्सेसफुल टॅकल यावेळेस थर्ड रेड असेल डू ऑल डायरेक्ट असेल यावेळेस मैदानावरती 5चा डिफेन्स असेल 8 विरुद्ध 5 अशी गुणसंख्या
प्रथमच असेल यावेळी सरळ मोर्चावरती पाहावं लागेल प्रथमेशच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळतोय टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय टाइम आउटचा इशारा निश्चितपणे टाइम नंतर सामना सुरुवात जसं क्रमांक 1 असेल यावेळी सरळ मोर्चावरती पाहावं लागेल जसं क्रमांक 1 च्या माध्यमातून आजच्या सामन्यातील पहिला गुण ज्या खेळाडूने घेतला तोच जसं क्रमांक 1 यावेळी 4 डिफेन्सच्या यावेळी पाहायला मिळतोय निश्चितपणे दावा केला जातोय यावेळी माघारी परत यावेळी एमटी रेडची सांगता मैदानावरती पाहायला मिळतोय धावा प्रयत्न धावा या ठिकाणी विफल केला जातोय जसं क्रमांक 3 यावेळेस पाहायला मिळेल हे मोर्चावरती निश्चितपणे माघारी परत यावेळेस मात्र हेडर माघारी परत जसं क्रमांक 10 असेल यावेळेस हे मोर्चावरती 8 विरुद्ध 6 अशी गुण संख्या असेल मैदानावरती निश्चितपणे 4 डिफेन्स असेल जसं क्रमांक 10 रेड मोर्चावरती पाहायला मिळतोय एक कोपऱ्यात 2 दुसऱ्या कोपऱ्यात 2 असे 4 खेळाडू मैदानात पाहायला मिळत आहेत का माघारी परत जाईल यावेळी रेडर मात्र यावेळी माघारी परततोय निश्चितपणे दुसऱ्या बाजूने क्रमांक 3 मैदानात पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी संघाला तारहार म्हणून त्या मॅच मध्ये सामना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुरेख खेळ जसे क्रमांक 3 च्या माध्यमातून मॅच मध्ये पाहायला मिळतोय पॉईंट घ्यावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल मैदानावर जसे क्रमांक 5 असेल त्यावेळेस रेड मोर्चावरती पुढे पाहायला मिळेल तोपर्यंत 1-1-2 समीकरण मैदानात पाहायला मिळतंय 10 सेकंदाचा इशारा देखील पाहायला मिळेल पहिले अटीमध्ये सुरेख स्किप केले त्यानंतर मात्र या मॅच मधील गुणसंख्या तब्बल पाहायला मिळेल म्हणजेच 9 विरुद्ध 6 अशी गुणसंख्या मैदानावरती खेळाडूने सेमीफायनल मॅच मध्ये पुढे सुरेख कामगिरी केली त्या खेळाडूला मात्र यावेळेस त्या मॅच मध्ये दुसऱ्यांदा यावेळेस जसे क्रमांक 1 असेल यावेळेस मैदानावरती जसे क्रमांक 1 पाहावं लागेल का बोनसचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय बोनस गोल मात्र माघारी पाहायला मिळते बोनस गोल सुरेख बोनस गोलचे कौशल्य विरुद्ध 7 अशी गुणसंख्या असलेल्या मैदानावरती 4 डिफेन्स चिप्पणी पाहायला मिळतोय चौकोन ठाकूरवाडी संघाच्या बाजूने तर चिप्पणी दुसऱ्या बाजूने देखील 5 डिफेन्स पाहायला मिळेल मैदानावरती चिप्पणी पाहावं लागेल क्रमांक 7 च्या माध्यमातून चिप्पणी यावेळी माघारी परततोय रेडर यावेळी रेडर मात्र माघारी एमटी रेडची सांगता पुन्हा एकदा जास्त क्रमांक 1 मागच्या रेडमध्ये बोनस गोलची कमाई केली होती मात्र या रेडमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय ते पाहावं लागेल मॅच मध्ये यावेळेस टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय निश्चितपणे कॉर्नरचा खेळ टॅकल इनिशिएट करतोय त्यानंतर मात्र सुरेख डिफेन्स बरोबर मात्र यावेळेस रेडरला झकललं गेलं गुणसंख्या तब्बल हे परावर्तित 11 विरुद्ध 7 अशी पाहायला मिळेल पाहायला गेलं असेल तर सुरेख कामगिरी क्रमांक 10 असेल यावेळी सरळ मंचावरती पाहावं लागेल चिप्पणी 2 खेळाडू शिल्लक असतील का रिव्हर केलेल्या एखाद्या खेळाडूला
हे पाहावं लागेल. बजर या ठिकाणी वाजतोय निश्चितपणे माघारी पत्र गेला मात्र माघारी परततो दगड निश्चितपणे दुसऱ्या हप्ती सुरुवात असलेल्या मैदानावरती 2चा डिफेन्स असलेलं का चित्रवी 22 निश्चितपणे पाहायला मिळतोय. एकेरी गुण पाहायला मिळतोय. शेवटचा खेळाडू असते ज्यावेळी मैदानावरती टच पॉइंट घेतला जाईल. जिथे क्रमांक 10च्या माध्यमातून हे पाहावं लागेल या मॅच मध्ये. 7चा डिफेन्स असलेलं सी फॉर्मेशन मध्ये डिफेन्स पाहायला मिळतोय. यावेळेस सुमित कावडेवरती निश्चितपणे हँडटच केला जातोय आणि मात्र यावेळेस सक्सेसफुल जातोय. डावा पॉइंट पाहायला मिळेल यावेळेस ठाकूरवाडी संघाला. तर निश्चितपणे दुसऱ्या बाजूने निश्चितपणे माघारी परत यावेळेस एकेरी गुण घेऊन मात्र माघारी पाहायला भेटतो. निश्चितपणे पाहायला मिळेल फुल स्क्वॉड फुल ऑन डिफेन्स असलेला. निश्चितपणे दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल अलर्टच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतो. एकच खेळाडू निश्चितपणे बाकी आहे. रिव्हायवल केलं जाईल या मॅच मध्ये. यावेळेस चेन मध्ये फसवलं गेलं यावेळेस आणि मात्र टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय. पॉइंट यावेळेस 1+2 एकूण 3 गुणांची लीड आणि मात्र पॉइंट या मॅच मध्ये ऑल आउट होते. पहिल्यांदा ऑल आउट पाहायला मिळतोय. म्हणजे पूर्ण ठाकूरवाडीचा संघ निश्चितपणे पाहावं लागेल का कमबॅक केलं जाईल त्या संघाच्या माध्यमातून येणाऱ्या दुसऱ्या हाफ मध्ये. गुणसंख्या तब्बल 8 विरुद्ध 17 अशी गुणसंख्या निश्चितपणे पाहायला मिळेल. निश्चितपणे 9 गुणांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितपणे 9 गुणांची आघाडी 1-2 मिनिटात देखील उद्ध्वस्त होऊ शकते. कबड्डी खेळाचं सामर्थ्य मात्र मैदानात पाहायला मिळतोय. परंतु का होईल हा चमत्कार मैदानात पाहावं लागेल. सामन्याला सुरुवात होते. ऑफिशियल टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात देशाची आखणी मात्र या ऑफिशियल टाइम आउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसे क्रमांक 10 असते यावेळेस रेड मोर्चावरती पाहावं लागेल. जसे क्रमांक 10च्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळतोय. सुरेख अँकल होल्ड पाहायला मिळतोय. निश्चितपणे पाहायला मिळतोय सुरेख अँकल होल्ड. जसे क्रमांक 7 टॅकल निषेध करतोय. निश्चितपणे पाहायला मिळतोय सुरेख अँकल होल्ड मैदानावरती. 8 विरुद्ध 18 संख्या 10 गुणांची आघाडी. निश्चितपणे कॉर्नरच्या खाली निश्चितपणे यावेळेस पाहायला मिळतोय. थोडीशी अँकल होल्ड करता प्रयत्न राहतो यावेळेस आणि मात्र पॉईंट पुन्हा एकदा पाहायला मिळेल कणकवली संघाला. निश्चितपणे कणकवली संघ या मॅच मध्ये सुरेख आघाडी मात्र हाफमध्ये मिळवली. आघाडी मात्र आतापर्यंत सुरेख पाहायला मिळते. निश्चितपणे दुसरा हाफ मध्ये सामन्याला सुरुवात निश्चितपणे पाहायला मिळते. 4 डिफेन्स असेल. निश्चितपणे टाइमआउट मध्ये कुठली टायटलची आखली गेली पाहावं लागेल. गुणसंख्या तब्बल पाहायला मिळेल 8 गुणांवर पाहायला मिळतोय ठाकूरवाडीचा संघ. तर निश्चितपणे दुसऱ्या बाजूने 20 गुणांवर पाहायला मिळतोय यंगस्टार कणकवलीचा संघ. जसे क्रमांक 3 असेल यावेळेस रेड मोर्चावरती पाहावं लागेल. जसे क्रमांक 3च्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होतोय या मैदानावरती. माघारी परततोय हेडर माघारी परततोय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 पाहायला मिळतोय रेड मोर्चावरती. निश्चितपणे 10 सेकंदाचा बजर या ठिकाणी बांधला जातोय. सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा यंगस्टार कणकवली वेगळ्याच रंगात वेगळ्याच फॉर्मात आजच्या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये पाहायला मिळते. 8 विरुद्ध 21 अशी गुणसंख्या असेल मैदानावरती. टॅकल केले गेले 2 गुण मिळू शकतात.
कबड्डी आणि प्रो कबड्डी बदलले हे नियम, त्यातीलच हा एक नियम आपल्याला पाहायला मिळतो मित्र सुपर टॅकलचा, ज्याच्या वेळी डिफेंडर किंवा 3 पेक्षा कमी डिफेंडर असतात आणि त्याच वेळी जर हेडरला ढकललं गेलं तर निश्चितपणे त्यावेळी पूर्ण गुन्हा पाहायला मिळतात. परंतु पाहावं लागेल सुपर टॅकल मॅच मध्ये होतो का पाहावं लागेल मैदानावरती. मैदानावरती पाहायला मिळतं सुमित गावडे करतो शिकवणे एक गोल सुमित गावच्या माध्यमातून मिळते. पाहायला मिळतोय कसा झोपला जातोय कमबॅक केला चांगलं त्याची पुढे ठाकूरवरच्या संघाच्या माध्यमातून हे पाहावं लागेल या मॅच मध्ये. त्याची पुढे सामना रंगेल. हा सामना दोन्ही बाजूने ताकदीचे संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळता येतं. एका बाजूने असलेलं पूर्ण ठाकूरवरचा संघ त्याच्यापुढे दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जंगस्टार कणकवलीचा संघ. शुक्रवार कलाकार मंडळ निरूपार आयोजित ही भव्य प्रकाशित कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेतील महाअंतिम सामना मैदानात पाहायला मिळतोय.